राधे राधे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न पुरस्कारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर दिसतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर चला वळूया प्रश्नाकडे। 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला? तर मित्रांनो 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला। तर मित्रांनो 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेल्यांपैकी पहिले व्यक्ती म्हणजे स्वर्गवासी कर्पूरी ठाकूर यांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळालेला आहे। तर मित्रांनो कर्पूरी ठाकूर हे बिहार या राज्याचे 2 वेळा माजी मुख्यमंत्री होते। तर त्यांना जननायक या नावाने पण ओळखले जात होते। तर 24 जानेवारी 2024ला त्यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली। तर मित्रांनो 2024 मधील भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेल्यांपैकी दुसरे व्यक्ती म्हणजे डॉक्टर लालकृष्ण अडवाणी। तर मित्रांनो लालकृष्ण अडवाणी हे भारताचे माजी उपपंतप्रधान होते। तर मित्रांनो लालकृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2004 या काळात भारताचे उपपंतप्रधान पद भूषवले होते। तर मित्रांनो 2024 मधील भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींपैकी तिसरे व्यक्ती म्हणजे स्वर्गवासी PV नरसिंहराव यांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळालेला आहे। तर मित्रांनो नरसिंहराव यांचा जन्म आंध्र प्रदेश या राज्यांमधील करीमनगर येथे झाला। तर त्यांनी 1971 ते 1973 या काळात आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते। तर मित्रांनो PV नरसिंहराव हे भारताचे 9व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते। त्यांनी 1991 ते 1996 दरम्यान भारताचे पंतप्रधानपद भूषविले होते। तर मित्रांनो 2024 मधील भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींपैकी चौथे व्यक्ती म्हणजे स्वर्गवासी चौधरी चरण सिंग। तर मित्रांनो यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झालेला आहे। चौधरी चरण सिंग यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी उत्तर प्रदेश या राज्यातील मेरठ जिल्ह्यामधील नूरपूर या गावी झाला। तर चौधरी चरण सिंग हे 1970 मध्ये उत्तर प्रदेश या राज्याचे 5व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री झाले होते। तर चौधरी चरण सिंग यांनी 24 जानेवारी 1979 रोजी भारताचे उपपंतप्रधान पद भूषवले होते। तर चौधरी चरण सिंग हे 28 जुलै 1979 मध्ये भारताचे 5व्या क्रमांकाचे पंतप्रधान झाले होते। तर मित्रांनो चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस आपण देशामध्ये राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा करतो। तर मित्रांनो 2024 मधील भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींपैकी 5वी व्यक्ती म्हणजे डॉक्टर MS स्वामीनाथन। तर मित्रांनो यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो डॉक्टर MS स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव हे मोनोकोंबू सांबशिवन स्वामीनाथन असे आहे। तर मित्रांनो MS स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे झाला। तर डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक होते। तर मित्रांनो यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत तर ते बघूया। 1967 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे। तर 1972 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले आहेत। तर मित्रांनो MS स्वामीनाथन यांना रायमन मॅग्सेसे पुरस्कार हा 1971 मध्ये मिळालेला आहे। तर त्या जागतिक खाद्य पुरस्कार म्हणजेच जागतिक अन्न पुरस्कार सुद्धा 1987 मध्ये मिळालेला आहे। भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही 2 जानेवारी 1954 या वर्षी झाली। तर मित्रांनो पहिला भारतरत्न पुरस्कार हा भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 3 जणांना प्रदान करण्यात आला होता। तर पहिला पुरस्कार हा भारताचे पहिले उपराष्ट्रपती व भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला होता। तर स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना सुद्धा 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता। तर तिसरे व्यक्ती हे भारताचे वैज्ञानिक
CV रमन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर मित्रांनो 1930मध्ये चंद्रशेखर वेंकटरमण यांना भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी रमन प्रभावाचा शोध लावल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. तर मित्रांनो 2 जानेवारी 1954 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती. भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे? तर मित्रांनो भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार हा भारतरत्न पुरस्कार आहे. तर मित्रांनो सर्वोच्च शौर्य पुरस्कार हा परमवीर चक्र आहे. परमवीर चक्र हा पुरस्कार सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. 2019मध्ये भारतरत्न पुरस्कार किती जणांना देण्यात आला होता? तर मित्रांनो 2019मध्ये 3 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्या 3 जणांपैकी पहिले व्यक्ती म्हणजे भूपेन हजारिका यांना हा मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. तर प्रणव मुखर्जी यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला होता. तर तिसरे व्यक्ती म्हणजे नानाजी देशमुख यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला होता. तर मित्रांनो 2019मध्ये 2 जणांना मरणोत्तर म्हणजेच भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना मरणोत्तर, तर प्रणव मुखर्जी यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार 2019मध्ये देण्यात आला होता. तर मित्रांनो 2024मध्ये 5 जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर 5 जणांपैकी 4 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे आणि एक म्हणजेच लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ही इंदिरा गांधी होती. यांना हा पुरस्कार 1971मध्ये देण्यात आला होता. भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सर्वात कमी वयाचा व्यक्ती आणि पहिला खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सर्वात कमी वयाचा व्यक्ती आणि पहिला खेळाडू, मित्रांनो पहिला खेळाडू म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू हा सचिन तेंडुलकर आहे. मित्रांनो सचिन तेंडुलकर यांना 2014 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर मित्रांनो सचिन तेंडुलकर हा महाराष्ट्रामधून भारतरत्न पुरस्कार मिळवणारा 8वा व्यक्ती आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती कोण होते? तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती हे खान अब्दुल गफार खान हे होते. तर मित्रांनो खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तान या देशाचे होते. त्यांना हा पुरस्कार 1987मध्ये देण्यात आला होता. तर मित्रांनो खान अब्दुल गफार खान यांना सीमांत गांधी, सरहद्द गांधी किंवा बादशाह खान या नावाने पण ओळखले जाते. सीमांत गांधी, बादशाह खान किंवा सरहद्द खांदी या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जाते. तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारे दुसरे विदेशी व्यक्ती कोण होते? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे दुसरे विदेशी व्यक्ती नेल्सन मंडेला होते. तर मित्रांनो नेल्सन मंडेला यांना 1990मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर नेल्सन मंडेला हे कोणत्या देशाचे होते? तर नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिका या देशाचे होते. पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आला. मित्रांनो यांना हा पुरस्कार 1966मध्ये देण्यात आला. तर मित्रांनो महिलांमध्ये पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा अरुणा असफ अली यांना देण्यात आला. तर मित्रांनो अरुणा असफ अली यांना हा पुरस्कार 1997मध्ये देण्यात आला होता. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारताचे पंतप्रधान कोण आहे? तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारताचे पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू आहे. तर मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा पुरस्कार 1955मध्ये देण्यात आला होता. आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर मित्रांनो आतापर्यंत 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. तर मित्रांनो कोणत्या त्या 5 महिला आहेत तर बघूया. तर मित्रांनो महिलांमधून पहिला भारतरत्न पुरस्कार हा इंदिरा गांधी यांना 1971मध्ये देण्यात आला. दुसरा महिलांमधून भारतरत्न पुरस्कार हा मदर तेरेसा यांना 1980मध्ये देण्यात आला. तिसरा अरुणा आसफ अली यांना 1997मध्ये देण्यात आला. चौथा महिलांमधून पुरस्कार हा MS सुब्बुलक्ष्मी यांना 1998मध्ये देण्यात आला. तर 5वा महिलांमधून भारतरत्न पुरस्कार हा लता मंगेशकर यांना 2001 या वर्षी देण्यात आला होता. म्हणजेच मित्रांनो आतापर्यंत
5 महिलांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर मित्रांनो, आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, कोणते ते 6 राष्ट्रपती आहेत तर बघूया. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. तर मित्रांनो, यांना हा पुरस्कार 1954 मध्ये देण्यात आला होता. तर मित्रांनो, भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. तर भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे दुसरे राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. यांना हा पुरस्कार 1962 मध्ये देण्यात आला. राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन होते. यांना हा पुरस्कार 1963 मध्ये देण्यात आला. व्ही गिरी यांना 1975 मध्ये देण्यात आला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना हा पुरस्कार 1997 मध्ये देण्यात आला. तर प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार 2019 मध्ये देण्यात आला. तर मित्रांनो, आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार 6 राष्ट्रपतींना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली संगीतकार कोण होती? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली संगीतकार या MS सुब्बुलक्ष्मी या होत्या. यांना हा पुरस्कार 1998 मध्ये देण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी ऑप्शन क्रमांक C, A व B दोन्ही बरोबर म्हणजेच खान अब्दुल गफ्फार खान यांना आणि नेल्सन मंडेला यांना सुद्धा या विदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मित्रांनो, अब्दुल गफ्फार खान हे पाकिस्तानी देशाचे आहेत. तर यांना 1987 मध्ये, तर नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिका या देशाचे आहे. तर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. म्हणजेच मित्रांनो, आतापर्यंत 2 विदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा आहे याची शिफारस कोण करतो? तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा आहे याची शिफारस पंतप्रधान करतात. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान हे राष्ट्रपतीकडे करत असतात. भारतरत्न पुरस्काराचा आकार कसा असतो? तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराचा आकार हा पिंपळाच्या पानासारखा असतो. म्हणजेच मित्रांनो, पिंपळाचं ज्या टाईपचं पान असतं त्याच टाईपचं भारतरत्न पुरस्काराचं मेडल बनवलेलं असतं. तर मित्रांनो, भारतरत्न मेडल हे कोणत्या स्वरूपाचं असतं, कशा स्वरूपाचं असतं त्याकडे एक नजर टाकूया. भारतरत्न पिंपळाच्या पानाच्या आकारात बनवले जाते. तर त्याच्या एका बाजूला देवनागरी लिपीत भारतरत्न असे लिहिलेले असते. तर भारतरत्नाच्या वर म्हणजे मध्यभागी सूर्याचे चित्र असते. तर भारतरत्न मेडलच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचे चित्र आहे. तर त्या अशोक स्तंभाच्या चित्राच्या खाली सत्यमेव जयते हे भारताचे राष्ट्रीय वाक्य लिहिलेले आहे. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही 1954 या वर्षी झाली. तर भारतरत्न पुरस्काराचं मेडल हे अशा स्वरूपात दिसतं. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात केव्हा झाली? तर मित्रांनो, मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात ही 1955 या वर्षी झाली. मित्रांनो, जेव्हा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली म्हणजेच 1954 मध्ये, तेव्हा मरणोत्तर व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात येत नव्हता. म्हणजेच 1955 या वर्षापासून त्यामध्ये बदल करून मरणोत्तर व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली. म्हणजेच मित्रांनो, पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा लाल बहादूर शास्त्री यांना 1966 या वर्षी देण्यात आला. तर मित्रांनो, दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतरत्न पुरस्कार हा राष्ट्रपतीद्वारे प्रदान केला जातो. 2024 पर्यंत किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहे? तर मित्रांनो, 1954 ते 2024 पर्यंत आतापर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहे. तर मित्रांनो, 2024 म्हणजे यावर्षी एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे?
तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या संदर्भात ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस हे विधान बरोबर आहे. कारण मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने दिला होता. परंतु त्यांच्या मरणाचा कुठलाही पुरावा किंवा कुठलाही दाखला नसल्यामुळे हा एक युक्तिवाद निर्माण झाला होता. म्हणून भारत सरकारला त्यांचा पुरस्कार परत घ्यावा लागला होता. म्हणजेच भारतीय इतिहासातली ही पुरस्कार काढून टाकण्याची पहिली घटना होती. मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. भारतरत्न पुरस्काराच्या स्वरूपात किती राशी प्रदान केली जाते? मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार विजेत्याला एकही रुपया दिला जात नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. धन्यवाद.